आयडिया नंबर 1, पुण्यात दिवसाकाठी शेकडो टन राडा रोडा म्हणजेच बांधकामाचा कचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीची सोय पाहिजे. आयडिया नंबर 2, पुण्यातून वाहणाऱ्या नदीच्या कडेने सायकल ट्रॅक तयार करावेत. नदीवर कुठल्याच प्रकारच्या पक्क्या बांधकामाला परवानगी देऊ नये. आयडिया नंबर 3, पुणेकरांना सुरक्षेची हमी देणारी सुरक्षा क्षेत्र ठिकठिकाणी उभारावीत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून अँब्युलन्सपर्यंत सर्व सोयी असाव्यात. या आहेत पुणेकरांच्या आयडियाच्या कल्पना. पुणे शहरातल्या ज्वलंत समस्यांवर नागरिकांनी सुचवलेले उपाय. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश व्हावा यासाठी महापालिकेतर्फे आराखडा तयार करण्यात आलाय. त्यातल्याच या पुरस्कार प्राप्त सूचना. हम ऐसे छोटे स्पॉट्स बनाए जहाँ पे हमेशा ही लाइट, कैमरा प्रोविजन या फिर एक पैनिक बटन, जहाँ पे अगर आपको कभी भी लेट नाइट यू आर गोइंग एंड फीलिंग सम फियर, आपको कोई ट्रैक कर रहा है, आपको डर लग रहा है कि यू कैन गेट हर्ट, so you can just go to that place and you can hit the panic button. There can be a telephone where you can press the button and you can call nearby police station. You can call if you need, कोई आपको इंजर्ड दिखता है, आप उस एरिया में जाके एम्बुलेंस को कॉल कर सकते हो. सायकल वापरण्यासाठी प्रेरित करायला लागेल पुणेकरांना, की कसं नदी स्वच्छ करून आपल्याला नदीच्या माध्यमातून नदीची स्वच्छता आणि सायकल शहर या दोन्ही गोष्टीची सांगड घालता आली तर एक उत्कृष्ट आयडिया होईल. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे आपल्याला बघता येईल आणि जेणेकरून नदीची स्वच्छता होईल आणि सायकलचा वापर वाढेल आणि रोडचा जो ट्रॅफिकचा ताण आहे तो कमी होईल. या आणि अशा शेकडो कल्पना प्रत्यक्षात उतरवून पुण्याला स्मार्ट बनवण्याची पुणेकरांची इच्छा आहे. मात्र शहरात नुसती नजर फिरवली तरी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे नमुने जागोजागी दिसतात. शहरातील कचऱ्याची आणि राडारोड्याची विल्हेवाट कधी आणि कशी लावणार हा प्रश्नच आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकची सध्याची अवस्था काय आहे पहा. नदीवरील आताची अतिक्रमणं हटवायला हवीतच, पण महापालिकेनं स्वतः नदीपात्रात रस्ता बांधलाय त्याचं काय. सुरक्षित क्षेत्र कल्पना छान आहे, मात्र गुन्हेगारांवर नजर ठेवून केवळ भागणार नाही तर वचक असायला हवा. मात्र पालिकेचं त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. या शहरातली नदी चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे करत असताना जर अशा जर काही सूचना आल्या तर त्या सुद्धा काही वावग्या नाहीत, की शेवटी शहराच्या हिताच्या दृष्टीने चांगल्या सूचना असतील तर त्या स्वीकारण्यास पुणेकर नक्कीच त्या ठिकाणी पुढे येतील आणि पुणेकर सुद्धा त्या गोष्टीला जर सोयी सुविधा जर चांगल्या झाल्या तर नक्कीच त्यालाही मान्यता पुणेकर देतील. पुणेकरांनी सुचवलेल्या या बक्षीस पात्र कल्पना प्रत्यक्षात उतरतील का ही शंकाच आहे. पुणे महापालिकेचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या कल्पनांची अंमलबजावणी कठीणच दिसते. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.